श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर सगळ्यांना गुड इव्हनिंग. कसे आहेत सगळे? तर बघू शकताय संध्याकाळचे 6 ते 7:30 झालेले आहेत आणि खूप अशी भूक लागलेली आहे. मग काय, सकाळची होती ती खिचडी गरम केली आणि मस्त दोघांना चहा वतून घेत आहे. आज साहेब लवकरच आले होते ड्युटीवरून आणि मग काय, साहेबांसाठी पण चहा वतला आणि खिचडी पण त्यांना हे केली, थोडीशी दिली गरम करून आणि मी पण खाल्ले. माझा काही गुरुवार नव्हता आज, पण म्हटलं चला त्यांच्याबरोबर थोडीशी खिचडी खाऊन घेऊया. मग काय, ही खिचडी खायला घेतली आणि मग संध्याकाळी बघू शकता. इथं थांबा, आता लेक काय करते ते नक्कीच बघा. कुणाची मुलगी अशी हेल्प करते मला सांगा? प्रत्येकाच्या मुली करतच असतात, म्हणून तर म्हणतात मुलगी प्रत्येकाच्या घरी जन्माला यावी, प्रत्येकाच्या घरी यावी. पण ती मुलगी प्रत्येकाच्या घरी जन्माला यावी, पण आपल्याच घरी राहावी, परक्याच्या घरी जाऊ नये, असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. पण काय करता, जगाचं जगरीत आहे, ते करावंच लागतं. पण ते जगरीत करताना, जगाचं जे काय आहे ते करताना मनावर काळजावर एवढं दगड ठेवावं लागतं आहे मोठा, की काही विचारू नका. हे लहानाचं मोठं करायचं हे पाखरू आपण, आणि नंतर हे पाखरू भुरकन उडून जाणारी चिमणी आपली. ह्या चिमणीसाठी किती लाईक करतील बघू आज. खरंच प्रत्येक मला माझी चिमणी लाखात एक आहे. खरंच माझ्या लेकीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता सध्या कॉलेज चालू झालेलं आहे लेकराचं, खूप बिझी होते. आणि हे बघा साहेबांचं काय चाललं होतं अचानक, त्यांना कळलंच नाही आहे की मी काय करत होते ते. हे बघा, नवऱ्याचं प्रेम किती खळखळून ओतू चाललं होतं. आणि आजचा मेनू बनवला होता ते म्हणजे कढी. तर चला आता जेवायला बसलेला आहे. लेक माझी मदत केली, मस्त बॉबी तळून दिली. आणि आज डायनिंग टेबल जो आतमध्ये ठेवला होता आम्ही बेडरूममध्ये, तो बाहेर शिफ्ट केलेला आहे. आजपासून सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसणार, कारण खाली खूप गार लागते आणि माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळं मला सारखी थंडी वाजून येते. त्यामुळं म्हटलं आता वरच बसलेलं बेटर आहे. खाली काय होतं लक्षात राहत नाही, खाली येऊन बसायचं काय पण आसन वगैरे. तर चला या, मस्त पकोडे आणलेले आहेत. पकोडे काय घरी बनवले नाही आहेत, रेडीमेड आणलेले आहेत साहेबांनी. आणि मी माझ्या पद्धतीची कढी केलेली आहे. कढीत काय घातलेला आहे मसाला ते माझं सिक्रेट आहे, तुम्हाला नेक्स्ट टाईम व्हिडिओ दाखवेन. माझ्या हातची कढी प्रत्येकालाच आवडती माझ्या घरात, आणि तुम्ही ह्या पद्धतीने करचाल तर मी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला टाकेन. याच्यामध्ये सुकं खोबरं घाला किंवा ओलं खोबरं घाला, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट थोडीशी घालायची आणि मस्त कढी करून घ्यायची. खूप छान झाली होती. बघू शकता तुम्ही, कढी पकोड्याचा बेत म्हणजेच कढी भजीचा बेत. आता गुरुवारचं जेवणाचा हा बेत चालू होता आणि सगळेजण मस्त डायनिंग टेबलवर बसलेलो आहोत. म्हणून तर मी म्हणते माझी फॅमिली हॅपी फॅमिली. तर बघू शकताय, स्वामींचा गजर वगैरे केले, स्वामींना ताट दाखवलं आणि सगळ्यांचं हे असं जेवणाची तयारी चाललेली आहे. हे बघा, नुसतं बघा, नजर लावू नका, फक्त बघत राहा तुम्ही. आगे आगे होता है क्या, थोडक्यात तेच काहीतरी. आणि जिरा राईस केलेला आहे आणि साधा भात पण केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि माझी इथं बडबड चालली होती की थांबा जरा मी व्हिडिओ काढते, गोंधळ घालू नका. आणि उपवास नसल्यामुळं पहिले खायला बसलेली आहे मी. तर चला या जेवायला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.